हिंगोली काँग्रेसच्या वतीनं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी पदयात्रा निघाली आहे। ही पदयात्रा खरं तर कळमनुरी शहरापासून निघाली आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पदयात्रेमध्ये जे आहेत ते मोठ्या संख्येनं काँग्रेस पदाधिकारी असतील, त्याचबरोबर शेतकरी असतील, सहभागी झालेले आहेत। मागच्या काही दिवसापासून काँग्रेसचे जे हिंगोली पदाधिकारी असतील, त्याचबरोबर प्रभारी असतील, या पदयात्रेची तयारी करत होते। आज पदयात्रा निघाली। पदयात्रा हे शेतकऱ्यांच्या जीवासाठी आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे। शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव देत नाही। सरकार हे बाहेरून अन्नधान्य आयात करत आहे आणि या शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव न देण्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होत आहे। म्हणून काँग्रेसच्या रूपानं हे प्रारंभ झाला आहे या राज्यामध्ये आणि याच्यानंतर मोठाले आता जन आक्रोश शेतकऱ्यांच्या रॅल्या निघणार आहेत। महायुतीच्या विरोधात ही पदयात्रा म्हणायचं का? 100% महायुती सरकारच्या म्हणजे या सरकारच्या या दळबद्री सरकारच्या विरोधात ही पदयात्रा आहे। बरं, काय इशारा आहे आता सरकारला या पदयात्रेत? सरकारला एवढंच विचार आहे की जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। शेतकरी जगला तर जग आणि भारत देश जगेल आणि भारतातला शेतकरी जर जगला तर हा भारत देश जगेल। त्यासाठी शेतकऱ्याला पिकाला हमी भाव दिलाच पाहिजे, सर्व मालाला हमी भाव दिला पाहिजे आणि बाहेर जे टॅरिफ यांनी केलेला आहे, जो अमेरिकेशी करार केलेला आहे, तो रद्द केलेला पाहिजे। खरं तर कर्जमाफीची घोषणा झालेली आहे कालच्या अर्थसंकल्पामध्ये। 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे। हे सगळं फसवणूक आहे शेतकऱ्याला। त्यांनी काय म्हणले, जे थकबाकीदार आहेत त्यांना हे कर्ज माफी आहे, परंतु गेल्या वर्षीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी नवं जुनं पीक करून घेतलेलं आहे, नवं जुनं लोन करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे एकही शेतकरी हा थकबाकीदार नाही, त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही। खरं तर 7-12 कोरा करू असं त्यांचं वचन होतं। त्यांनी या 5 वर्षापूर्वी म्हणजे 2014 पासून सत्तेवर येताना एकच नारा दिला, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू। ज्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं सेंटरमध्ये, त्यावेळेस 70,000 कोटीचं आम्ही कर्जमाफी केलेली आहे आणि शेतकऱ्याचा 7-12 आम्ही कोरा केलेला आहे। पण यांचा 7-12 कोरा करण्याचा वेगळंच नाद आहे। हा आमचा भारताचा 7-12 अमेरिकेला गहाण ठेवत आहेत, जे की चुकीची पद्धत आहे आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं यांनी। भारताचा 7-12 अमेरिकेत कोण गहाण ठेवतंय? भारताचा 7-12 हे सेंट्रल गव्हर्नमेंट अमेरिकेत गहाण ठेवायला निघलेलं आहे, याच्यावरून दिसून येते। आपण बघतोय की महायुती सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा निघाला आहे आणि विविध मागण्यासाठी मोर्चा जो आहे तो आता कळमनुरी शहरातून जे आहे ते हिंगोलीकडे कूच करू लागला आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।